हे असं एकटंच इतक्या उंचीवर जाऊन खाली पाहिल्याशिवाय अमिबासारखी वाढलेली ही आकारहीन शहरं आपल्याला दिसूच शकत नाहीत. पण अशी ही शहरं जन्माला आली तरी कधीपासून? ज्या दिवशी खेड्याकडे चला हा महात्मा गांधींचा मंत्र खेडं सोडून चला असा घेतला गेला त्या दिवसापासून 1991ला आलेल्या डेव्हलपमेंटच्या नावाखाली कित्येक छोटी छोटी खेडी संपवून देशभर अशी बेसुमार बकाल शहरं जन्माला आली. तेव्हापासून ही शहरं अशीच मोठी होत राहिली. पण ती छोटी छोटी खेडी ती कुठे गेली याचा आजतागायत कोणालाच पत्ता नाही. ही नदी जिथून उगम पावते तिथून ही खेडी निघाली आणि जिथे या नदीचं गटार होतं अशा शहरांमध्ये जाऊन स्थिरावली कायमचीच. डेव्हलपमेंटच्या कॅन्सरचे हे साईड इफेक्ट्स तेव्हा लक्षात नाही आले. पण आता जाणवू लागलेत जरा जास्तच.
करतोय हो? तो मेल्यावर तुला मलाच बाप म्हणायचंय ना. आणि नाही मला तर ए दया तू काय रडतो साल्या तुझ्या जेव्हा फुटलंय ना मी आता फक्त याची फाटल्या तो तुमच्या सगळ्यांची फाटणार. तो नाही मारणार पकसून आहे तो सगळ्यांना खाणार. तुझ्या आई! अरे बंदूक सोड, आपल्या गोळ्या चल, दे इकडं. आलो या माफ करा साहेब, माफ करा साहेब, काय केलंय? माफ करा साहेब. पुसू पुसू तू का हेरडे गावचा पाटील ना तू? नीट दरवाजा उघडता येत नाही का? हो साहेब, आरामात सांगा ना, म्हातारा माणूस येतो. ए चल चल तुला दाखवतो चल. राहुल्या 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 अजून खरंच कशा पायी काढतो हा? काल बोर्डाला दगड मारला म्हणून खालच्या आळीच्या गण्याला लई मारलाय बिल्डच्या माणसानं. अरे गुरं नाही का न्यायची नदीवर रिकाम छोटा. ते बघ 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 आई बघ आई. राहुल्या राहुल्या तुझ्या बापाला मारला शिंदे बिल्डरनी. चल लवकर. अरे देवा. अण्णा तू इथं कशाला आला? जा घराला जा. जा. वाकवा वाकवा ह्यांना पण वाकवा. लय रगेल बोडायची ती. हात हेरडा पण सॅल्यूट मारायची लाज वाटते याला. वाटणारच, पाटील आहे नव गावचं. हो सरपंच, काय तमाशा लावलाय हा? ए तुम्ही उठा रे, वर या. उठा. साहेब, या बापलेकासने अजून बी वाटतं या की जमिनी यांच्याच आहे ती. मग कोणाच्यात कोडले? तुझ्या आईच. तुझ्या या थेरड्याला घरी जाऊन विचार. हा नाही चाल नाही चाल नाही चाल. शोभतंय सरपंच, चांगलेच शोभतंय. 10 वर्षापूर्वी असंच इथं उभं राहून कुणावर तरी हसलो होतो आम्ही. असंच थाट होता आमचा, कदाचित तुमच्यापेक्षा जास्तीच. अंगठे धरायची तयारी ठेवा, अंगठे धरायची. येतो आम्ही. ए थेरड्या, पुन्हा इथं दिसलात ना
तर घोडे लावीन एकेकाला. चला निघा. काय बघतोय बाईला? घोडे लावीन घोडे. आता अजून काय घोडे लागायचे बाकीत. चल बाबा चल. थांबा जरा. साहेब, हो साहेब, शेतकऱ्याची औलाद आहे. तुम्ही आम्हाला घोडे लावले ना, आम्ही तुम्हाला बैल लावू, बैल. हे भुसनाळीच्या आणि बैल कधी एकटा येत नाही, जोडीनं येतो. नांगरा सकट. चल शेतकऱ्याची औलाद आहे, शेतकऱ्याची. चल चल येतोय नांगर, येतोय. बेकार माजलंय ते शिंदे बिल्डर. इतके दिवस आमचं ठीक होतं, पण आज त्यांनी तुमची गच्चंडी धरली पाटील. त्यानं तुमच्या नाही अख्ख्या गावाच्या कानाखाली मारली पाटील. तुमच्या अंगावरती हात नव्हता उचलला पाहिजे पाटील. पाटील 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 का चेष्टा करता रे माझी? हा, कोण येतं पाटील? मी वॉचमन आहे. दिवसभरात 40-50 लोकांना सॅल्यूट मारतो गेटवरनं. मला वॉचमन म्हणा, गांडू म्हणा, भाडखव म्हणा, पाटील म्हणू नका. परडू नका उग. पाटीलच आहे तुम्ही, आणि साधे सुधे पाटील नाही. बापजा त्यांची जमीन विकून खाल्लेला पाटील. तुम्ही काय नाही, तुमच्या आईला तुम्ही ज्यांनी जमिनी विकून आमच्या जवान पोरांना घोडे लावले ना, तुम्ही सगळे एक जात पाटील आहे. तुम्ही जमिनी ऐकल्या, दारू पेली, लग्न लावली पोरींची, रुबाब चोदावला त्याच्यात. कुठला माल केलेला? जयपूर पॅलेस. आता कुठे आहे तो पैसा? कुठे आहे तो रुबाब? जावई कुठे गेला तुमचा? एवढे वाटले होते ना त्याच्या माड्यावर. आ, ज्या दिवशी पैसा संपला, हाकलून दिलाय, कमरेत लात घालून येला. ती स्कॉर्पिओ घेऊन ठेवलीये. 5 वर्ष डिझेल भरायची लायकी नाही तुमची. ती पाटलीनबाई गावऱ्या तापतीये त्याच्यावर. आमच्याकडे आहे दादा, 7 पिढ्यांचा वाडा गहाण ठेवला यांनी हिच्या लग्नात. शिंदे बिल्डरचा फोन आला होता. उद्या सकाळी घर खाली करायचं आपल्याला. काय परत यायचा विचार आहे का काय पाटील? घ्या ते काढून. घ्या तेवढंच राहिलंय तुमच्याकडं. काय गे धुरपे? काय ग, 7 पिढ्यांचा सुखी संसार असं कुणी सोडून जाते वे? पाणी वतन
ए चुत्र्या जाऊ का तुझ्या आईला तुझ्या आणतो कशाला बुरट्या काय झालं काकाळीच झालं पाणी पाणी धरणीचा लेक धरणीला भार डोळ्यात आग डोळ पाणी डोळ्यात आग डोळा पारी पाणी 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 पिंडाचा उनी सात बाऱ्याच कावळा नाचतो मोरवानी पाणी 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 चल घे हा घे रे या आण तिथं ठेव दुसरा आण हळू कांदा आहे हा पुढचं घे आप्पा काय बघताय तो कटकेच्या गळ्यावरचा म्हातारा बघतो का कोणता तो काय यो हा आता महिना झाला की त्याला येऊन आज बघता होय ओळखलं का त्याला नाही बा 80 सालचा महाराष्ट्र केसरी होता यो होय सका पाटील यो म्हणजे एकदम हमाली बिमाली कशी जमिनी विकून मिळायला पैसा संपला वाटतं एकीकडे पोती पोती धान्य पिकवणारी जमात आपली आता दुसऱ्यांची पोती पाठीवरून वाहतीये दुःखद जमात चालला. घेते रे चल लवकर बाप इथं मर मरून हमाली करतोय तू कंस खातोय रे हा ज्यांनी बापदादांच्या जमीन विकल्या ना हा आम्हाला पण त्यांनीच करायचं हायचं काय बन काय
आजपातूर फक्त मार खाणारे बघितले, मारणारा पहिल्यांदाच बघितला. अरे स्पेशल आहे, एकदम फ्री माझ्याकडं. मला पण एक कटिंग. कशी वाटली? हा? मी म्हणलो कशी वाटली? काय किटली? नाही किटली वाली. गरमच आहे दोन्ही एकदम. ए उठ उठ उठ. त्या आईला तुझ्या माझी पोरगी आहे ती अरे, भडव्या. सांग ना बेवडे. ए, तुझा बाप बेवडा कुत्र्या. धक्का लागला असता तर काय अंगाला भूक पडणार होती का माझ्या? अरे हा, हात पाय तोडले असते त्यांनी तर काय इज्जत राहिली असते आपली? इज्जत शिल्लक राहिलीच आहे का आपली? आई आई मंगे तू इथं माझ्याजवळ झोप आणि तुम्ही तिथंच आडवं पडा. रावल्या संपली खोली पाटलाची. झोपा. 10/10 पाटील चले. वाटलं होतं इथं फक्त आपणच गाव आले असू, पण इथं तर अख्खी झोपडपट्टीच गाव सोडून पळून आली. ज्यांनी ज्यांनी जमिनी ऐकल्या त्यांच्या पुढच्या 7 पिढ्या अशाच पळणार. पळाच्या मायला तुमच्या. पळा 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 पळा. वरड एकदा वरड. आरामच्या समाधानासाठी तरी वरड. तुला मारू मारू याला घाम फुटला. तुझा आवाज कधी फुटणार? साहेब नाही ओरडणार तो. तुम्ही जीव घेतला ना त्याचा तरी नाही ओरडणार. आजवर लई गुन्हेगार बघितले. तुझ्यासारखं जनावर तूच. श्रीपाद लय त्रास देणारे वर का आपल्याला येऊ. काय रे, रेप करून आला? नाही साहेब. मग उदय शोभत नाही तुला. सोड तिला. कुठून उचलला? मार्केट यार्ड, गाळा नंबर 380. 6 महिन्यापूर्वी मुळशी तालुक्यातून इथं भरती झालाय अमल म्हणून. काटक्यांच्या गाळ्यावर काम करायचं. ए रावल्या उठे.
आयला तू काय येणार घरी एक स्पेशल गुलाबी धांदल वाफाळला पिर माझी मोगरी मलमल उन वटातून गुलाबी धांदले वाफाळला पिर माझी मोगरी मलमल घेणी दंगेले वाफाळल्या पिर माझी मोगरी मलमल हे पेशल पेशल दरवळ केशर लागीर भन्नाट ग्वाडीन उन उन वटातून गुलाबी धांदल वाफाळला पिर माझी मोगरी मलमल हे पारवळ नजरत काळ जात गलबल खळी गाली डोहावानी रूप नशा अंमल पारवळ नजरत काळ जात गलबल खळी गाली डोहावानी रूप नशा अंमल जाग जाग सपनात जाग जाग सपनात दोन जीव टांगल एक घोट घेण्या पायी उडविलं जंगल उठविलं जंगल गोर गोर जंगल वाफाळल्या पिर माझी मोगरी मलमल पेशल पेशल दरवळ केशर लागीर भन्नाट ग्वाडीन उन उन वटातून गुलाबी धांदल वाफाळला पिर माझी मोगरी ही मेथी फेकून देण्यापेक्षा त्याला 2 रुपये भावतरी मिळाला. या शेतकऱ्याला असं वाटतंय ना की आपण त्याला लुबाडतोय आणि आपण आपली घरं भरतोय. या शेतकऱ्याला खा पोटभर खा बाळा. अगे खा की तू बी तू. खा ना. घे ना भाकर घे ना. बघ ऐक घे. अगं खा ग. तू बी खा की. खाते तुम्ही खात नाहीये. पहलवान किती भेटले मेथीचे वाट नाही मागते विचारतोय पट्टी दाखव घे हा पट्टी दाखव घे काय करत आयडी किती वेळ हं. 8,000 किती मेथी होती तुझी ट्रकभर होती पण खत फवारणी बी बियाणं किती झालं गेले की 3,000. $3,000 ट्रक स्वतःचा का भाड्याचा काय चेष्टा करताय पैलवान 2,000 आहे भाडं. 2,000 अडते दलाल पोलीस टोलवाल्यांच्या आणि पोलिसांच्या मळ्यात 300-400 घालतच आलोय. जाताना बी तेवढंच घालायचं. 300 गुणिले 2 आणि हे अडते हमाल तोलाई 1000च्या वर गेले नाही
म्हणजे किती पैसे सुटले रे बापाचे? पैसे काय, बापाची चड्डी सुटली. रडून घ्या तर पैलवान, वर्षभर पुढे रडायचं ते. काय रे, स्वतः मेथी पिकवतोयस आणि बायका पोराला आंबाड्याची भाजी खायला घालतोस. कशाला उपटाई शेती करता का? शेती तर करायला पाहिजे ना पैलवान. कशाला करायला पाहिजे? दुसऱ्याची घरं भरायला. पिकवतो आपण, आणि कमाई खाऊन जातात भलतेच कोणतरी. तुझ्या आईला तुझे रोज लाखोंचा माल उचलतो या मार्केट मधनं. मला नाही शिकवायचं हा? काय आम्हाला तर आम्हाला सारखा वाग. रोज व्यापाराची भाषा नाही बोलायची, कळलं काय? कशाला आणता इकडं? ए कसे पाया पडतो मी तुमच्या? पण बरोबर आहे, बाबू शेट लाखाचं गिरायक मार्केट मध्ये. आईला तुझ्या मेथीचा भाव हवा तुला हा? ठीक आहे, खा 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 मेथी. अरे खा. कटके साहेब, हे तुम्ही असं वागाल तर आम्हाला आमच्या पद्धतीने वागायला लागल सांगतो. ती का पद्धत झाली का? आता काय जीव घेता का काय त्याचा तुम्ही? ए नजर खाली कर, तू नजर खाली घे रे आता. तिच्या चालेल, तुम्ही मोगलाई झाली. तू कोणी कोणी येतो म्हणजे आमच्यावर हात उठवतो. यायला तुझं ए चल 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 वर ये. याला बघतो आता. ए नजर खाली घे, नजर खाली घे तू नजर खाली घे रे. तू नजर खाली घे, नजर खाली घे. इथे माझा हात कुठे रे? ए कुठे रे माझा हात? ते यायला बघतो आता. कुठे गेला? एक छट असा आकडा घुसला. गुड जॉब. फणसाचा गरा काढावा तसा त्या शिरक्याचा कॉलर बोन बाहेर काढला त्या हमाल पोरानं. एक साधा शेतकऱ्याचा मुलगा दलालाचा खून करायला प्रवृत्त झाला का? पेंडसे साहेब, हे त्या पोरालाच विचारा. एक्सक्यूज मी, नाही हे सगळं गमतीत चालू आहे का प्रश्नाची उत्तरं द्यायला टाळताय? ते इत्यालाच विचारा. एक मिनिट. आम्हाला आमच्या प्रश्नाची उत्तरं मिळणार आहेत का नाही? मोरे साहेब, पुण्यासारख्या शहरामध्ये रोज खून होत आहेत. ऑर्गनाइज क्राईम वाढत चाललाय. कसा? पेंडसे साहेब, तुम्ही सिनियर पत्रकार आहेत. शहरं वाढली की हे सगळं आलंच. अहो पण मग शहरं का वाढतायत? 2 महिने झाले हो मॅडम, पगार नाही. आता 1 तारखेला पगार झाला ना, सगळ्यात आधी तुमच्या प्रश्नाचं उत्तर, शहरं का वाढतायत. बेस्ट. बर ते नवीन सर आलेत नागपूरवरनं, रुटीन ट्रान्सफर का सस्पेंड होऊन आले? ते युअर जॉब. गेट आउट. सर. उदय, सर. हिला पहिला आकलून दे, नाही तर तुझा कॉलर बोन बाहेर काढीन मी. व्हॉट? एक मिनिट. अरे मला त्या मुलाला भेटायचं. मग जेलला जा. लगेच जेल? नाही म्हणजे पोलीस कधीपासून इतके ऍक्टिव्ह झाले तो? हो ना. ऍक्टिव्हचा प्रश्न नाही मॅडम. अहो, पोलीस चौकी म्हणजे या नव्या गुन्हेगारांसाठी ज्युनियर सिनियर केजी, आणि लॉकअप म्हणजे SSC बोर्ड. आणि कोर्टानं मेहरबानी दाखवली तरच नव्या गुन्हेगारांना युनिव्हर्सिटीला ऍडमिशन मिळतं. युनिव्हर्सिटी म्हणजे जेल. नव्या क्रिमिनल्ससाठी जेल एंट्री महत्वाची, कारण गुन्हेगारी क्षेत्रातले मोठमोठे गुरु या नव्या पोरांना इथेच तर भेटतात.
शिंदे मला बघून सगळ्यांची फाटली आहे आणि हा कोण बकसूर असा चिरतोय. तुझ्या मुळशी पॅटर्न मलाच आहे. उद्या तुझ्या बरोबर कोर्टात हजर करणार आहे. चल चल बाबा चल. अरे वाज 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 आता काय जजच्या अंगावर घालतो का काय. वा 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 वा. ए राहू दे राहू दे राहू दे राहू दे राहू दे. सुर्वे तुझा जामीन कधी झाला. ए शाबाश. ए 32 माझं लय लाडकं लय लाडकं. जाधव किती गोल्यांचे ताबे मारले. बाई 40 मारले. पुण्याचा मालक होता का काय. ए दाढी कसा आहेस. काय रे चॅनल तुझा कधी परवाच बाई ए अग्रवाल जे काय असेल ते पैलवान तू याशी बोलून घेईल. मला फोन करायला लावू नको. चल ठेव. रावले शिर्के मर्डरवाला माझ्याबरोबर अंमली करायला असतो काय रचलं रावल्या. अरे पोलिसांनी मारलं फिरलं तर नाही ना रे तुला. बघितलं का पाटील, शेती ऐकणाऱ्यांची पुढची पिढी कुठवर आली ते. आपण समजा निस्तरू आपण आपल्या गावाला निघून जाऊ. आपण आपल्या गावाला निघून जाऊ. गावांना परत जायचे रस्ते पण ऐकले या म्हाताऱ्यांनी. असं बोलू ना गसर. आपण निस्तरू समजा. काय नाही वा पाटील काय नाही झालं. धुणं भांडी चालू केली वाटतं पाटलींबाईंनी. त्या वकील बिकील दिला का नाही. लय फिरलो पण समजाच वकिलांनी लय पैसे मागितले. कपिल जी बाई. आजच्या आज या पोराला आपला वकील द्या. काहीही करून हे जनावर मला आपल्या गोट्यात पाहिजे. बर. अरे मी स्मशानातच निघालो होतो. तू इकडे कसा. अरे पळव ना साल्या, पळव ना. अरे पळव. अरे मी तुझ्या पाया पडतो. पळव ना बाबा. अरे पळव. हे वकील काय बघतोयस. हा ज्या दिवशी या चेहऱ्यावर मरणाची भीती दिसल ना त्या दिवशी आपला खेळ खलास. यमदेव जरी रेडवर बसून आला का नाही तरी आपण अशा थाटात उभं राहायचं की आपला अवतार बघून त्या रेड्याची फाटली पाहिजे. कशी अशी टर्कन. अशी टर्कन नाही. चालय चालय. दे पाहिजे. छान उदाहरण छान आहे. काय होतं. यम रेडा फाटली टर. तरी अटकपूर्व जामीन अवघड आहे. नाही यांना 3 महिने तरी आज जावंच लागेल. किरकोळ हाफ मर्डरसाठी 3 महिने. तुझ्यासाठी किरकोळ रे. कायद्याच्या दृष्टीने गंभीर गुन्हाच तो. म्हणजे पोरं सुटणार नाहीत. अवघड आहे. CCTV फुटेजमध्ये सगळं स्पष्ट दिसतंय. याचे कपडे, याचे बूट, याची नंबर प्लेट, याची हत्यारं. या 32नी ना या बिंडोकानी CCTVला फ्लाइंग किस दिलाय. चुत्ते रे. कसं सोडू. हे वकील काय चुकलं पोरांचं. काय जे मी सांगितलं तेच केलं ना त्यांनी. अगदी अरे कळलंच नाही गुन्हा केलाय कुणी तर गुन्हा करायचा कशाला. हा रावल्या बरं हा सातबारा मी पण असंच घालायचं. सोनबाई घालती भाई नाही. आपल्या धंद्याचे 3 नियम आहेत नीट लक्षात ठेवा. नंबर 1 गुन्हा करायचाच तर 4 चौघात करा. लपून छपून भुरटे मारतात भाई लोक नाही. वा वा. नंबर 2
जिथं गुन्हा कराल तिथून थेट पोलीस चौकीत हजर व्हायचं. पोलीस चौकी इतकी सेफ दुसरी जागाच नाही. आणि नंबर 3 तो सगळ्यात महत्वाचा म्हणजे वकील हा बकासूर कधी सुटला? दिवसभर त्याची जमीन करत होतो. इकडे अरे तू इकडे ये. जनावरासारखा जेवत होता त्या दिवशी. हा राहू दे नंतर कर. काय वकील पोरांना जेलमध्ये काय नॉनव्हेज बिनव्हेजचा डबा जात होता का नाही? रोज प्युअर नॉनव्हेज सुरवेज. अरे काय सांगतो? नॉनव्हेज खाऊन तब्येती झाल्याच पाहिजेत. अरे डेऱ्या घेऊन फिरायला आपण काय पोलीस आहे का काय? हिंदी, मराठी, तेलुगू, भोजपुरी सगळ्या फिल्म इंडस्ट्रीने तुमच्या ढेऱ्यांची चेष्टा केली. मग तुम्ही सुधारणार कधी? डबल शिफ्टमुळे टाइम कुठं मिळतोय सर? मग राजीनामध्ये खूप जणांना व्हायचंय भरती. काय आणि तूच परवा तुझ्या समोरून एक जण मंगळसूत्र हिसकावून गेला ना? हो सर. दुःख मंगळसूत्र गेल्याचं नाहीये. अरे पण नंतर नंतर तो चालत 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 गेला रे तुझ्या समोरून. तू तुझ्या कट्ट्यावर हात ठेवून उभा. ए श्रीपाद साहेब काय ते बघ, यांना कामाला लाव. तुझं ते प्रोटीन बिटीन दे यांना, पण महिन्याभरात रिझल्ट पाहिजे मला. रिझल्ट नसेल ना तर आउट. अरे फिटनेस म्हणून नाही, निदान आपल्या हद्दीतले गुन्हेगार बघून तरी व्यायामाला लागा. भाई उचला त्याला भाई. काय म्हणतोय? नाही बोलतोय अजून. काय 3 दिवसात मला तो 7-12 क्लिअर पाहिजे, कळलं का? नाहीतर तुला क्लिअर करीन. चल पळ. हो बाई. पळ. भाई हा 7-12 मी करू का रिकामा? हं? मारवतनातली जागा आहे. 21 नावं. 2 नातेवाईक नगरला, 2 शिरूरला, 3 फलटणला. अशी कामं करायला दहशत लागते आणि त्यासाठी मसल पाहिजे. मसल नाही, डेअरिंग पाहिजे. हं? हं? एकदा भाई. भाई भाई ए गोविंद, हा भाई. तो 7-12 तू नको. मुळशीतला हा पैलवान क्लिअर कर. ठीक आहे भाई. भाई जा पळा. येतो. पळा पळा. राग द्या. काम झालं पाहिजे रे. दिसा नाही रे तुम्ही. ए वकील, जी भाई. तो पौडचा 7-12 आहे ना? भाई चुकतोयस तू. म्हणजे भारवतनातली जमीन हा. आहे, त्यात 21 नावं. हा. ॲट्रॉसिटी घुसायला हा टोणगा गोठ्यातच बरा आहे की बाजारात त्याला किंमत नाही. वकील, टोनगा गोट्यात किती दिवस सांभाळायचा? आज ना उद्या उडवलाच पाहिजे. उद्या उडू. म्हैस गाभण राहिली तर ठीक, नाही तर देऊ खाटकाकडे. माधू कचरू निकाळजे. माधू कचरू निकाळजे आलेले आहेत. कुठे? दशरथ गणपत कांबळे. दशरथ गणपत कांबळे आले का? आहेत. कांता दोंडीराम कांबळे. कांता दोंडीराम कांबळे आलेले आहेत. कुठे तुम्ही? हा. मनोहर दोंडीराम कांबळे. मनोहर नंबर दोंडीराम 21. कांबळे. नंबर 21 कुठे? मनोहर दोंडीराम कांबळे. मनोहर दोंडीराम कांबळे कुठे आहे? माझा भाचा कुठे आहे पण? तो सांग ना तू. शाळेत गेलाय तो. शाळेत पाठवू नको सांगितलं ना तुला? पैशावरती दादा नाही. वकील साहेब काय बाई होई? छान टोणगा. नाही 2 मिनिटात येईल. मनोहर कांबळे 2 मिनिटात येईल. 2 मिनिटात येईल. खोटारड्या बायका आल्यात नशिबात माझ्या. मनोहर कांबळे आला.
ए कुठं होता? शाळेत पेपर लिहित होतं ते त्याला उचलून आणलं इथं. आली आली हजर. पुढचा सचिन भाऊराव निकाळजे. सचिन भाऊराव हा, निकाळजे. बघे. आहेत ना? चला काम करा. पुढे 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 पुढे. ए तू कुठे चालला टोणगे? हात काय गोठा मी आहे का? केलंय काम आहे. अरे बघ पार्टी कर ना. ए तुम्ही चला रे पुढे वा. चला 3 नंबर टेबलकडे. पार्टी करा. ए, सोड. इकडे ये रे. काय वकील कसा आहे टोणगा? राहिली का नाही म्हैस गाभण हा? पण तुझ्या या टोणग्यानी 2 मिनिटं पुंग्या टाईट केल्या होत्या. म्हणजे नाही भाई ते धोंडराम कांबळे तो बारक पोरगे आहे ना ते काल शाळेत पेपर लिहित बसलेले. हा? मी त्याला डायरेक्ट उचलून आणलं मास्तरला कान फोडून. त्या मामाला त्या बारक्या पोराच्या नागडे करून राहुल्याने रात्रभर उभं केलं आणि ते मामा तिकडे मेनपट झाकून असे नको नको राहुलजी नको नको आम्ही गरीब माणसे आणि नाही भाई. या कुत्र्याला जरा आवरलं पाहिजे ते चावायचे गपकेने. सासरा आहे बाबा आपल्या धाकट्याचा तू. हाड काय हा? हाडाड हा? शिरप्या दामू शेडगे मुक्काम पोस्ट माळेगाव तालुका मुळशी. जिवंत आहे सोय रे अजून. नन्या विठ्ठल तरडे हा. तुझ्या 13व्याची बुंदी खायची म्हणून जिवंत आहे. सातबारा आजच क्लिअर केलंय पोरांनी. बाळगाऊ शेतकऱ्याकडे जमीन ठेवली का तुम्ही तालुक्यात अजून? हा तुझ्यासारख्या काही जणांना अजून शेती करायची खाज आहे ना म्हणून शिल्लक राहिल्यात. म्हणून तुझी कुत्री रडली आमची घास बघायला. शिरप्या आत्तापर्यंत तुमच्या जमिनी घेतल्या, आता जीव घे ना. जीव तर तू तेव्हाच घेतलाय जेव्हा आमच्या जमिनी घेतल्यात. आता फिरताना दिसते ती फक्त बॉडी 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 आहे. पाडली पाडली पाडली. हे हे सगळे तुम्ही भायलोग आहे ना आयुष्यभर असे घाबरूनच जगणार. आज कोणी मारेल का उद्या कोणी मारेल, पण भाड्या आज वाचलास उद्या वाचलास तरी परवा गेम होणार तुझा. हो मग ए मार मला 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 मार तुला. हा मला. मी तुला मारावं एवढी तुझी लायकी नाही बडवी आहे, कळलं का? 5 कोटी घेतो माणसं मारायची. ह्याच्या आयला ह्याला ह्याला काय काम धंदा आहे का? चला आपली कामं करू. चल चला, चला. ए ये इकडे. ए अरे ये ना इकडे. आज तू तिकडे सगळ्यांना नागडा गेलास, लय मजा आली ना. पण भाड्या 15 वर्षापूर्वी या नन्याने तुझ्या बापाला नागडा बसवला होता. म्हटलं होतं तू लंबी रेस का घोडा निघशील, पण इथं तर तुला जो घोडा लागला कुत्र्या. हाड हाड तुझ्या एजंट साला बघतोय माझ्याकडे. रावल्यावर रावल्या लंबी रेस का घोडा आहे ओ. 20 लावतो नाण्या भाईवर. विनिंग हॉर्स. माझे 50 गाण्यावर. गण्या 500 कुणावर? माझ्यावर. अहो बाई माझ्यावर एवढा खर्च कशाला आहे का? अरे माझ्या मागच्या बर्थडेला भेटला होतास. बरोबर 1 वर्ष झालं आज. एका वर्षात 40 सातबारे क्लिअर केलेच रे तू. एवढा स्पीड तर माझाही नव्हता. बाई तुमचा हात राहू दे फक्त. मी तुमची सावली आहे बस.
तुमची सावली राहुल भाई सावली, अरे भाऊ आहेस तू माझा, माझी जान आहेस जान. सावली पाया खाली येते भाऊ, मिठे ये. ए वकील, चला हा टोनगा माझ्यानंतर ही माझी खुर्ची चालवणार, लिहून घे. तो बोलला आणि आपण कमावली खुर्ची. त्याच्यामुळे तुझा कायदा बेदा गेला तेल लावत. उठायचं आणि पोरांना सोडवून आणायचं. जी भाई. उद्या 11. हे घड्याळ आठवतंय ना? चांगलंच. आजपासून तुझा टाइम सुरू झाला. काय वकील? जी भाई. भाई खाली सगळी तयारी झालीये. अरे मग चला ना, बघताय का आमल्या? चल. गिफ्ट आहे तुमच्यासाठी. ओ पातरकर, हे काय? अरे चला, चल चले. काय सम्या, कसा आहेस? बाय 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 बाय. ते त्या दिवशी नाही का तुम्ही ते 3 नियम सांगत होता? हां, ज्याला टाकायचं त्याला 4 चौकात टाकायचं, टाकलं चौकीत जमा व्हायचं. आणि नंबर 3 तेवढ्यात तू मला दिसलास आणि त्यानंतर माझा धंदा दुप्पट केलास. अरे तो नंबर 3 सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. उगी झाडाच्या फांद्या नाही तोडत बसायचा, डायरेक्ट खोडाव गाव घालायचा. म्हणजे मारायचंच तर सगळ्यात टॉपच्याला मारायचं. का? अरे तर पेपरला हेडलाईन होते, ती हेडलाईन आपली दहशत बसवते. कळलं का? नाही ना? चला. अंगठ्यानं 7-12 कोरा शेतीचा झोन रेसिडेन्शियल केला. झटक्यात झाली नोटाबंदी, नोटांची बंदी, धंद्यात मंदी. अंगठ्यानं 7-12 कोरा शेतीचा झोन रेसिडेन्शियल केला. झटक्यात झाली नोटाबंदी, नोटांची बंदी, धंद्यात मंदी. हे जीएसटीचा आलाय फेरा. अरे जीएसटीचा आलाय फेरा. काळा पैसा बी होईना गोरा. आणि बिल्डरच्या गाठी मंदी, आणि बिल्डरच्या गाठी मंदी कचकन घुसलाय रे रा. अरा 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 अरा. मारामारी आपलीच मोरी न मुतायची चोरी. हर बिझनेस झाला लंबा ओळंबा, पंग्याचा खंबा सरकारी दंगा. अरे भाईचा वाटणे वाजले पार.
खतरनाक. शिंदे, यानेच माझ्या आईबापाच्या अंगठी घेतले होते ना तुझ्यासाठी सातबाऱ्यावर. तुम्ही आमच्या जमिनी खाल्ल्या, आम्ही तुम्हाला खाणारच ना. हे वकील 3 महिन्याच्या आत बाहेर पाहिजे, नाही तर तुझ्या मर्डरची केस लढायला तुझ्या घरच्यांना वकील नाही मिळायचं. जी भाई. यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देहि. हॅलो रे. हे आले तारणार. श्रीकृष्णाने द्रौपदीला साड्या नसतील पुरवल्या तेवढे बिलचे कागद पुरवतो गुन्हेगारांना. पोटा पाण्यासाठी करावं लागतं साहेब. उदय भाऊ, ही बेल सोडा आता पोरांना. हे खाली काय बसताय गुन्हेगारांसारखे? उभे राहा. उठ. नाईस. आमच्या बछड्यांकडे लक्ष द्या जरा. नन्या गेला, आता कोणासाठी काम करणार? ज्याच्या हाती काठी, आमची चाकरी त्याच्यासाठी. काल ना भाऊ होता, आज राहुल भाऊ आहे. असतोच काय. जय पोलीस, यू आर नॉट अलाउड टू टच. हात नाही लावायचा. हात. परवानगी नाहीये तुम्हाला. उदय सर, या पोरांचे एन्काउंटर करण्यापेक्षा कधीतरी याला नागडा करून मारला पाहिजे. नागडा. हो. बरं का कडू साहेब, एकदा कोर्टात विटनेस बॉक्समध्ये माझ्यासमोर उभे राहा. नागडा न करताही एन्काउंटर कसा करायचा हे तुम्हाला शिकवतो. आणि मुळात एन्काउंटर वगैरे शब्दच नाही कायद्यात. हे तुम्ही पोलिसांनी उठवलेलं थोतांड आहे, थोतांड. चला रे. आता कोणीही तुम्हाला त्रास देऊ शकणार नाही, कितीही इच्छा असली तरी. आणि वर कसं आहे, तुम्ही जे टेबलावर खेळणं ठेवले ना, खेळणं, हा हेच हेच. त्यातून शेवटची गोळी कधी झाडली होती आठवतंय? नाही आठवणार. सो सॅड. कडू साहेब, गुन्हेगार पकडणं तुमचं काम आहे, शिक्षा करणं नाही. ते गुन्हेगार आहेत की नाही ते आम्ही ठरवू. ही आपली लायकी. बेलचा एक कागद आला, आपली मारून गेला. खेळणं खेळणं बोलला तो आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्वरला. साहेब, कायदा आपली मारतो तशी आपण कायद्याची मारली तर? कशाला? त्यापेक्षा त्यांना आपापसात लढवून मारू.
आपण चौकीत बसून पंचनाम्याचे कागद तयार करू. म्हणजे साहेब गुन्हेगारांनी एकमेकांना मारलं पाहिजे? नुसतं मारलं नाही पाहिजे उदय, पळू पळू मारलं पाहिजे. आपलं काम एकच, या भोसडीच्यांचं पळणं कधी थांबलं नाही पाहिजे. कालभजति भूतानि कालसंहरते प्रजाः कालसुप्तेषु जागर्ति कालो हि दुरतिक्रमः. सर त्याला वाचवायचं सोडून हे काय करतोय आपण? ड्युटी. साहेब ड्युटी मला करा. सांग, काल रात्री नक्की काय झालंय हे कळलंय का रे त्याला? कालचं कळलं तर रावल्या उलटा पळत सुटत त्यांचे जीव घ्यायला. आज जगला बिगला तर घेईल ना जीव. साहेब तुम्हाला खरंच वाटतं तो बकासूर एवढ्यात मरण? तेवढं कुठलं आपलं नशीब. आला ब तुझा गाववाला. मरायचं नाही. हायला, ही न्यायदेवता कुठं भेटली याला? तुझा फोन दे. याच्या गँग मधले अरे सगळे तर फुटले. महाग कोणाला फोन लावतो? दे बाबा, चल लवकर दे. चल. सगळ्या का पोरगा सुटला येणार आहे म्हणे. तो येणार काय? आपल्या पाठीवरचं ओझं हलकं व्हायचं काय? 6 म्हणजे 6 एकदम डॉट. रोज 6 वाजता हजर राहायचं. सया करा. एवढी मस्ती? ओ बाई लय उडू नका. जामीन झालाय, सुटका नाही. कळलं का चालल्या? आणि जर तू पण जामीन हीच सुटका असते उदय. चले का नाही? शिर्केच्या खुनानंतर सहानुभूती मिळवलीस, नन्याच्या खुनानं दहशत पसरवलीस. आता पुढं काय? पुढचा विचार करायची सवय नाही मला. मग सवयी बदल बाबा. ए हळू, इस्त्री मॉडेल माझी. याच सवयी बदल. थोडासा वेळ लागेल, पण या सवयी बदलच. तेवढा वेळ नाही माझ्याकडे. आता शहरातल्या प्रत्येक चौकावर राज्य करायचंय मला. राज्य करते या. असं किती चौक असतं रे तुमचं गुन्हेगारी राज्य? कुणाचा तरी खून करून तू मोठा झालास, अशाच कुठल्या तरी चौकामध्ये कुणीतरी नावागडी तुझा खून करून त्याचं राज्य सुरू करेल. असले सगळे नवे जुने संपवून प्रत्येक चौकात फक्त मीच टिकणार साहेब. पृथ्वीवर फक्त प्लॅस्टिक टिकतं. मग मी प्लॅस्टिक आहे असं समजा साहेब. फक्त हे प्लॅस्टिक ज्या सिस्टीमने बनवलं ना, तिला पण असेच टोमणे मारा. प्लॅस्टिक
सिस्टीम एवढा राग आहे मनात तर IAS IPS कलेक्टर होऊन बदलायची ना सिस्टीम. अरे गुन्हेगारून असं काय उखडलंस? रस्त्यावरचा एक खड्डा बुजवायला कलेक्टरला 5 आणि मला साधी अटक करायला तुम्हाला 10 सह्या घ्याव्या लागतात. सिस्टीम बदलायला मला किती घ्याव्या लागल्या असत्या सह्या? जाऊ का? येऊ का असं म्हणावं रे बाळा. काय आहे आता, रोज यायचंय ना तुला. चल चल येऊ द्या साला. हाय कडू साहेब, तुम्ही बोलता लय गोड. गाव कुठलं तुमचं? जिथं माझं पोस्टिंग ते माझं गाव. आणि माझं गाव मला शांत ठेवायचंय. हा? चल चल. आले भाई वापस. काय हिंगे आ? 32? हमाली बिमाली बंद आजपासून. अख्खं मार्केट आता आपलं आहे. तुझं आहे पण हे माझं आहे. बाप जातीची शेती कोण कमावलेलं आता मरेपर्यंत पाठीवर मिरवणार एखाद्या दागिन्यासारखं. अण्णा, या शहरात आता जी मी म्हणाल तीच उगवती. काय इथल्या सगळ्यांच्या पाठीवरचं वजन उतरवणार मी. अनमानाचं वाढवणार. हं? जा बाबा, तुझ्या दुनियेत जा. तुझं जेणं तू जग, माझं जेणं मला जगू दे. हा जा जा. जातो. ए पोरा, कपडा बाकी झकाच घातलाय पण एवढं पण पांढरं घालू नको का तेळा एवढं काळ सुद्धा दुनियाच्या नजरात येईल. जा, काळजी घे स्वतःची. शिरप्या, शेती काय नव्हती पाहिजे गाड्या. बघ ना काय पेरलं आणि काय उगवलं. शाप आहे आपल्या तालुक्याला. कलमी आंबा लावायला जावं, भांडगुळच लागते. आपल्या एका चुकीने पोरं बरबाद झाली. हा. अगं ऐक, दे बाबा दे. आम्हाला जेव्हा चावडीवर फेटा घालून बसायचा ना, आबाळाहून मोठा वाटायचा मला. आज माझं आबाळ वाकलं का नाही? आभाळा
पिट्या भाई गिराईक आलंय. ओ ठेवा जरा कामाचं बघतो. ए सुरवे गाड्या घाल मध्ये. गाडी साईडला येऊ दे इकडं. घ्या इकडं. ऑफिस स्टॉप दिसते जरा बेतनी. थांबा आलोच. या सर या. हे पिट्या भाई इकडे. कुठं निसर्ग बघायला का विकत घ्यायला? नाही एक लवासाच्या जवळ प्लॉट बघितलाय 1.5 एकराचा हिल टॉप विकत घ्यायला चाललोय. कोण एजंट कोण आहे? मुंबईची पार्टी आहे. आणि तू? पुण्याचा. तो मुंबईचा तू पुण्याचा. जमिनी आमच्या. का? का म्हणजे आय सिम्पली लव्ह नेचर. शहरात आता ऑक्सिजनच मिळत नाही ना. आता ऑक्सिजन पण घेतो का आमचा? दात काय काढतो? तुम्ही वर्गणी वगैरे द्यायची का? मी केली का चेष्टा? अरे वर्गणीवाले नाही रे, खंडणीवाले आम्ही. म्हणजे आता तालुक्याच्या सातबाऱ्यावरती तुझं नाव येणार, बरोबर? म्हणजे तू गावकरी होणार. तुझ्या हस्ते या बोर्डाचं उद्घाटन करायचं. हो का? हळूहळू हळू रे फुटाना. खेचा दोरी. 1 2 3. वाचा. हा काय फालतूपणा आहे? आमच्या जमिनी म्हणजे काय रांडा वाटल्या का? घेतले पैशाने आला उडायला. संपल्या इथल्या जमिनी. आणि आता ज्या उरल्यात ना त्या आम्ही घेणार. आणि जर परत घाटाखाली आलास ना पोंगे, तर तुला ठेवीन डिपॉझिटला आणि बाकीच्यांना देईन पाठवून. काय या लोखंडाला जास्ती दान नको घालत जाऊ रे. बसम्या झालाय त्याला. जालिंदर या तांबटपोट्याला हवा खायला सोडलेलं का? सोडलेलं मग असं का दिसते? तो तालुका आपला आहे रावल्या. तुला लाईटली घेतोय. तिथं व्यवहार नाही केला तर दहशत नाही राहणार मग आपली. तालुका त्यांचा पण आहे गणेश शेठ. पैसे अजून लय ठिकाणी आहे. तुझं त्यांचं खरकट्याची उडत बसायची गरज नाही आपल्याला. तू काय हमाली परत मनावर घेतलीये का? हमालीच करायची पण डोक्याची. आता वजाला पाठ नाही, गणेश शेठ डोकं लावायचं. चला तुम्हाला स्टँडर्ड मार्केट यार्ड दाखवतो आता. हे घ्या. हेच ते स्टँडर्ड मार्केट यार्ड. पडीक म्हणून आपल्या आईबापांनी ज्या जमिनी ऐकल्या ना, त्याच्यावर आता ही सोन्याची खान उभी राहिली. IT पार्क म्हणत्या त्याला. काय पाहिजे तुम्हाला? स्क्रॅप. स्क्रॅप? स्क्रॅप कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं हे आमचे साहेब ठरवतात. काय? मोठे साहेब. आमचं सगळं आधीच ठरलेलं आहे. निघा आता. म्हणूनच तुझा भाचा सगळं स्क्रॅप उचलतो ना. दुपारीच त्याला उचललंय. आता स्क्रॅप महत्वाचं का भाचा हे तू ठरवायचं. हो आता तरी नीट बसा. मी काय म्हणतो की 6 वाजता टेम्पो येईल स्क्रॅप उचलायला. रोज 6 वाजता. एक्सक्यूज मी प्लीज. काय होतंय भाऊ? काय हाजरीला माणसं ठेवली तर चालतील का? लय बोर होतं राव रोज रोज. मी येत जाईन ना रोज. तू आठवडाभर तरी जगशील होय तू. काय साहेब तुम्ही हे उदय, आजपासून याची सही घेणं बंद कर. हजेरी बाई लोकांची घ्यायची असते, पोराडोरांची नाही. रावले येऊन गेला तो करा बाई. हो चल उठ चल. चला पळा चला. काय साहेब तुम्ही आमची पार लायकीच काढताय. बसा. लायकी चुकून पाय लागला वाटतं. नाही, मुद्दा म्हणून लावलाय. ओके. काय बोलला? लायकी. तुला लायकी आहे?
21 रुपयाच्या वर्गणीसाठी काल मारलंस तू एकाला? नाही 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 नाही. वर्गणीमध्ये पैसे नाही, प्रेस्टिज महत्वाचे, प्रेस्टिज. कुठे तुझी 21 रुपयाची पावती, कुठे रावल्याचे 21 कोटीचा स्क्रॅपचं कॉन्ट्रॅक्ट? 2-2 MIDC, एक IT पार्क असलेला तुमचा तालुका तुमच्या जमिनींवर उभा राहिला. पण हे फक्त रावल्याला कळलं हा? याला बोलतात सोच. चल उठ, चल. हाकलून दे यांना. चल चल निघा, चला. ओ साहेब, आता तुम्हाला दाखवतो की स्क्रॅप कसा गोळा करायचा. हा, उद्या सकाळ सकाळ सगळेजण मला त्या कंपनीत पाहिजे. दिसाल त्याला घोडा लावा त्यांच्या आईला. आता आपण फक्त पोस्टमार्टेम मोजायची. ए डॉली, बॉस कुठे तुझं? तू आहे का इकडे? काय घाले? कोण रावलाय मी नाही ओळखत. या IT पार्कचा बाप मी आहे. मी नाही दात आले तुला झक्क्या. ऐक, ती कंपनी आमच्याकडे आहे, तुला माहिती नव्हतं. सॉरी बोल, विषय संपून टाक, कळलं का? ए सुग्रीव तोंडाच्या. बोलला हो माग बाप आलाय उडायला. IT पार्कला सिक्युरिटी माझीच, हिल स्टेशनला टँकर माझेच, आणि अख्ख्या MIDCतला स्क्रॅप मीच उचलणार. तिघांची विकेट टाका. युनिव्हर्सिटी रोडला स्क्रॅपच्या टेम्पोवर हल्ला झाला. तिने वेला बाहेर. तो हात टाका. जनावर जनावर. हे बघ, काहीतरी रॉंग मेसेज जातोय. अरे तो इन्स्पेक्टर ठासतोय आपली. आपला 2 पोरं गेलेत माझी. अरे मला डायरेक्ट लक्ष नाही घालता येणार. अहो मग इनडायरेक्टली लक्ष घाला ना. अप्पासाहेब, वी आर हिअर फॉर बिझनेस. डोंट लेट अस डील विथ इट. ही जनावरं अशी कितीही पिसाळ्यासारखी वागली तरी यांना गोळ्या घालायची परमिशन आपल्याला नाही. कारण सरकारनं आपल्या रिव्हॉल्व्हरमध्ये गोळ्याच उलट्या मारल्यात. सापडला तरी आप्पा ते बघितलं का? भावी आमदार, दोस्त दमदार, इथून पुढे यांच्याच आहेत आरत्या. दोन दिवसात त्याची आमदारकीची खास भागवा. उदय, काल 34 होता, आज काय कुठला आकडा? 42. करा करा लवकर, 50 कंप्लीट करा म्हणाव. चला स्वच्छता अभियान जोमात. ए थेरड्या, अरे दे ना अंगठान, हो ना मोकळा. मला नाही विकायची माझी शेती. ओ मित्तल साहेब, तो शेतकरी नाही ऐकते. लय रगील मोडायचं येते. बघतो मी काय करायचं ते. काय ए सुरू आहे, त्या थेरड्याला उचल रे. मी याला तर हे एकलव्याचा अंगठा कोण घेणार? तुझा बाप.
का जाळल्या गाड्या हा? का जाळल्या गाड्या सांग ना सांग ना. ए अरे उदय, पोरगा आहे ना तुझा? गुन्हेगार असल्यासारखा काय मारतो? बघा सर, ज्यांना आपण लाथाबुक्याखाली तुडवतो त्यांचा फोटो पॉकेटात घेऊन फिरतोय. यांनीच काल धनकवडीत गाड्या जाळल्या. अरे जाधव, हां साहेब. तुझ्या पोरीचं ऑपरेशन होतं ना आज? हो साहेब. मग 5 लाख रुपये नाही जमले म्हणून पोस्टपोन केलंय. शिंदे, बोला साहेब. याच्या पिट्याबाईला फोन लाव. म्हणावं एन्काउंटरची ऑर्डर निघाली त्याची. इथंच थांबा सगळे. पिट्याबाई, राहू दे. कडू साहेब कुठे? अहो साहेब, अहो काय चुकलं अरे लहान पिट्याबाई. भावाचं? अहो साहेब, ना खंडणी ना खून, अहो कान फडत पण नाही मारली कोणाच्या वरून साहेब ओरडा रे, साधी. पिट्या. आणि तुम्ही पाय साहेब, पाय सोड पाय. अहो साहेब, पण तुम्ही अरे फोन चल, केला आणि उठ, उठ, उठ. उठतो. उठ. चल बस 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 चल बस बसू? बस बस बस. हरामखोर, खुर्चीवर बसतो. लायकी तुझी खुर्चीवर बसायची. अरे काय झालं काय सगळ्यांना तुम्हाला? कोंबडा बन, कोंबडा. यायचं खुर्चीवर बसते भोसडीच. ए श्रीपाद, चौकीत ठोकतो काय त्याला? अहो साहेब, अहो टोकता काय? सगळं ठरल्यासारखं अहो करायचं. काय ठरलं साहेब? अहो काय ठरलं साहेब? कळलं आता. अहो साहेब, तुम्ही मला फोन केला, मी आलो. काय ठरलंय? ओ भूमिपुत्र, हा परवा घाटात ज्याच्या पायाखाली बार उडवले ना, हा. तो मेवणा निघाला ना साहेबांचा. आणि तुला तर माहितीये मेवण्यासाठी काय पण. साहेब प्रायश्चित्त बोला साहेब. जाधवच्या पोरीचं हार्टचं ऑपरेशन आहे. मग 5 लाख दे. 10 देतो. नाही 5 बोल. नाही साहेब, 10 राहू द्या. हॉस्पिटल आहे, औषध गोळ्यांना पैसे लागतात, राहू द्या. 10 चालतील? बास्क मेजर घ्या की. राहू दे, ठेवून घे. कुठे याचे कष्टाचे. ए बाळा, पुढे. मगाशी हा आल्या आल्या पाया पडला ना सद्गुरूंच्या. हो हो सर. चल मग आता लात खाली याला. नको सर. हे पिट्याबाई, हा? नाही बोलतो. अरे घाल ना लात. नको. अरे घालात काय होत नाही. पिट्याबाई. अरे घाला तुझ्या गावात पायवळी वाटतं पोरग तुमचं. नाही लचकच गेली गपक्यात. हो जाधव मेजर, चला ना, हॉस्पिटलला जायचंय ना राव. अहो आपल्या दीदीचं ऑपरेशन आहे ना. हा येऊ का साहेब? असू दे, हा, असू दे. हा, त्याच्या येतो. पाया पड. हो. नीट दोन्ही हो. हातानी. हो अहो चला ना मेजर. अहो चला चला चला. अहो यांचा मूड बदलायच्या. चला इथून. दीदी घरीच आहे का हॉस्पिटलला आहे? अरे उदय, काय करतो? थँक्यू सर, थँक्यू. सर, आपल्या घरातलं तुम्ही निस्तरलात, पण या गुंडांच्या शोगिरीला बरेच शाळकरी मुलं बळी पडतायत सर. त्यांना देव मानतायत. देव देव. देव असतील तर मग मिरवणूक निघालीच पाहिजे उद्याच.
वर बघ ना. हात लावायचा नाही. चले वाघ खाली जा ना खाली साल्या. वाकव सगळ्यांना वाकव. आयडिया नाही, हा माझा पॅटर्न आहे. साहेब रावल्याला पण घ्यायचा होता ना. तो मानाचा गणपती आहे, त्याची मिरवणूक अख्ख्या शहरातनं काढायची. निघणार, त्याची पण निघणार. ए पिट्या बाई, ए वर बघ 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 बघ. हे रावल्याची आयडिया बरं का, तुमची दहशत कमी करण्यासाठी. तुम्हाला इथं नागडा करून तो गेला ना वसुलीला, शिंदेच्या ऑफिसवर. बुवा, शेती ऐकायची नसती हो, शेती राखायची असते. नाही तर याची पोरं का नाही भीक मागतील, नाही तर होतील आमच्यासारखी गुन्हेगार. जा, देतायत तेवढे पैसे घ्या, बघ तुम्ही काय करायचं ते. जा. हा तसं कर. आणि सांगू नका आम्ही खाली ते. ओळखलं लावू का अंगठी धरायला चालेला. शिंदे साहेब 1 कोटी फारच कमी होतात. दीड फायनल. मान्य आहे ना? दीड. चला 1.5 ते 1.5. आता जास्त नका विचार करू. हे घ्या, सह्या करा. चला. आहे ना आमचा. नमस्कार सोडा, शॅम्पेन फोडा साहेब. 3.5 कोटी तुटला बरं का व्यवहार. 50 आपले. आमचे 50 म्हणजे टोटल झाले 4. शिंदे मिस्टर शिंदे, 1 तासात 2.5 कोटीचा प्रॉफिट शोभत नाही तुम्हाला? हे घ्या. मस्त गेलं फर्निचर. साहेब नमस्कार. ही नवीन डॉक्युमेंट्स, याच्यावर सह्या ऑलरेडी झालेल्या आहेत. 4 कोटींचाही व्यवहार फायनल केलात तुम्ही सिंघानियाबरोबर. हां नाही का? त्यामुळे आता 2.5 कोटी या शेतकऱ्याचे, 1 कोटी राहुल साहेबांचे आणि 50 लाख तुमचे. 1 कोटी आला. कसले? गण्याला ठोकायची सुपारी कितीची आहे रे? 2. 1 कोटी ऑलरेडी लॉस मध्ये जाऊन व्यवहार करतोय केळे.